नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 26 एप्रिल आणि महत्त्वाचं म्हणजे 1500 रुपयांचं 10व्या हप्त्याचं वाटप महिलांना अजूनही जमा झालेलं नाही. ते कशामुळे रखडलेलं आहे आणि या महिन्यात तुम्हाला पैसे वाटप होणार का? तुम्हाला नक्की कोणत्या तारखेला पैसे येणार आहेत, किती जिल्ह्यात पैसे येणार आहेत आणि 10व्या हप्त्याची मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट तुमच्यापर्यंत आज आपण घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण अशाच नवनवीन अपडेट आणि प्रत्येक हप्त्याची गॅरंटेड अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आज पाहणार आहोत 10व्या हप्त्याचं वाटप नक्की महिलांना कधी होणार आहे आणि तेच पैसे तुमच्या अकाउंटला 1500 रुपयांचं क्रेडिट कधी केलं जाणार आहे. सर्व महिलांना आज मोठी खुशखबर आलेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की लाडकी बहीण योजनेमध्ये किती पात्र लाभार्थी राहिलेले आहेत आणि कोणत्या महिला बाहेर निघलेल्या आहेत. इथून मागे जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुम्ही या योजनेतून बाहेर निघलात का, याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट आपण जाणून घेणारच आहोत. आणि जर तुम्हाला इथून मागचे हप्ते रेग्युलर आले असतील तर मात्र इथून पुढे 10व्या हप्त्याचं सुद्धा वाटप तुम्हाला होणार का, हे जे प्रश्न आहेत सर्व तुमच्या मनातील सर्व प्रश्नांचं शंकांचं निरसन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. 10व्या हप्त्याचं नक्की वाटप कधीपासून स्टार्ट होत आहे आणि ते कोणत्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे. 100% तुम्हाला लाभ भेटणार आहे. परंतु शासनाने एक अपात्रता मोहीम चालू केलेली आहे आणि त्या मोहिमेमध्ये तुम्ही बाहेर निघलात का, याविषयी सुद्धा अपडेट असणार आहे. कारण तारीख फिक्स झालेलीच आहे. 10व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. परंतु ते तुम्हाला जमा होणार का, कारण सर्वच लाडक्या बहिणींना आता 10वा हप्ता येणार नाही आहे. काही लाडक्या बहिणी ज्या वगळलेल्या आहेत त्यांना मात्र आता 10व्या हप्त्याचं वाटप होणार नाही. त्यामुळे आता तारीख जरी फिक्स झाली असली तरी नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे पडणार आहेत, 1500 रुपयांचं वाटप नक्की कोणत्या बहिणींपर्यंत पोहोचणार आहे, हीच अपडेट आपण जाणून घेऊयात. तारीख फिक्स झालेली आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिलांना 10वा हप्ता जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिलांना 10व्या हप्त्याचं आता वाटप होणार आहे आणि तो कोणत्या महिलांपर्यंत आजपासून जमा होणार का आणि त्याची तारीख काय आहे, किती तारखेपर्यंत याचं पैशाचं वाटप होणार आहे, कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येणार, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण देणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील किती टक्के महिलांना 10व्या हप्त्याचं वाटप होणार आणि ते तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार, याविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. आणि कोणत्या जिल्ह्यातील महिलांना किती टक्के महिला असणार आहेत, त्या महिलांना आजपासून पैसे पडणार, आजपासून पडणार असतील तर ते कोणत्या महिलांना पडणार आहेत, सर्व डिटेल माहिती तुम्हाला भेटणारच आहे. महिलांना शासन मोठं गिफ्ट देणार आहे. हे गिफ्ट काय असणार आहे, महिलांना शासन जे गिफ्ट देणार आहे हे गिफ्ट काय असणार आहे आणि यामध्ये महिलांना काय लाभ होणार आहे, सर्व डिटेल माहिती आपण पाहणार आहोत. महत्त्वाची म्हणजे मोठी घोषणा झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचे बदल घडलेले आहेत आणि 10व्या हप्त्याचं तर तुम्हाला वाटप होईलच, परंतु महिलांना शासन मोठं गिफ्ट काय देणार आहे, एक नवीन न्यूज आणि नवीन ब्रेकिंग अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती सुद्धा अपडेट आपण कव्हर केलेली आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वाचे गिफ्ट तुमच्यापर्यंत घेऊन आपण येत असतो. त्यामुळे आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार हे तर आपण जाणूनच घेणार आहोत, परंतु त्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी असणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर निघालेल्या आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण शासनानं अपात्रता मोहीम छेडलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्याचं हे पडताळणी मोहीम झालेली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नक्की कोणत्या महिला बाहेर निघाल्या आणि आता दुसरा टप्पा कधी होणार आहे, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेऊयात. परंतु 10व्या हप्त्याचं जे वाटप आहे ते पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना आणि जे टप्पे पडलेले आहेत त्यामध्ये कोणत्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे पडणार आहेत, सर्व डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात किती टक्के महिला अपात्र, तर पहिल्या टप्प्यात पडणार आहेत 20%. 4 दिवस हे पैसे पडणार आहेत आणि 4 दिवसात हे 4 टप्पे पडलेले आहेत. 4 टप्पे म्हणजे 3च टप्पे प्रमुख आहेत आणि तिसऱ्या टप्प्यात अपात्र महिलांची यादी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 20% महिला पहिल्या दिवशी
ते तारीख आपण पुढे जाणून घेऊयात. परंतु पहिल्या टप्प्यात 20% महिलांना पैसे पडणार, दुसऱ्या टप्प्यात 25% महिला, तिसऱ्या टप्प्यात 25% आणि अपात्र ज्या आहेत त्या 30% महिला आहेत. असे 4 टप्प्यात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. 100% महिलांपैकी 75%च महिलांना पैसे पडणार आणि 70% महिलांना पैसे पडणार आणि 30% महिला बाद झालेल्या आहेत. त्या कोणत्या असणार आहेत, त्या निकष काय आहेत आणि अपात्रता मोहीम काय आहे, सर्व जाणून घेऊयात. आज 10 जिल्हे असणार आहेत. कोणते 10 जिल्हे ते सुद्धा आपण पाहणारच आहोत. 10 जिल्ह्यात हे वाटप आज होणार आहे आणि कोणती तारीख आहे, आजपासून पैसे कोणत्या महिलांना, 26 तारीख पहिला टप्पा, 27 तारीख दुसरा टप्पा, 28 तारीख तिसरा टप्पा आणि 29 तारीख चौथा टप्पा, असे 4 टप्प्यात 4 दिवस पैसे तुम्हाला वाटप होणार आहेत. आणि लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. 10व्या हप्त्याचं वाटप लाडक्या बहिणींना आता चालू झालेलं आहे. कोणत्याही क्षणी तुम्हाला हे मॅसेज यायलाच चालू होणार आहेत. शासनानं अपात्रता मोहीम छेडलेली आहे. पहिल्या टप्प्याची अपात्रता मोहीम आता पार पडलेली आहे. यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी बाहेर निघाल्या आणि कोणत्या या लाभापासून आता पात्र आहेत आणि कोणत्या अपात्र आहेत, सर्व डिटेल माहिती आपण जाणून घेऊया. पहिल्या टप्प्यात जी अपात्रता मोहीम छेडलेली आहे, महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजनेत पडताळणी मोहीम चालू केली होती आणि त्यामध्ये अपात्रता मोहीम राबवून महिलांचा डाटा गोळा करण्यात आला आणि त्यानंतर महिलांना इतर योजनेचा जर त्या लाभ घेत असतील तर मात्र लाडकी बहीण योजनेतून त्यांना अपात्र करण्यात आलं. आणि दुसरा टप्पासुद्धा लवकरच चालू होत आहे. त्याची डेट आपण देणार आहोत. परंतु त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पहिल्या टप्प्यातील कोणत्या महिला अपात्र झाल्या आणि कोणत्या महिला पात्र आहेत हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण दुसरा टप्पा हा लवकरच चालू होणार, परंतु दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिला बाद होणार. पहिल्या टप्प्यात तर आपण जाणून घेतलं, इतर योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना आता बाद करण्यात आला, परंतु दुसऱ्या टप्प्यात कोणत्या महिला बाद होणार हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. ते आपण जाणून घेणारच आहोत. दुसरा टप्पा जो आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये या महिला बाहेर होणार कोणत्या, जाणून घेऊयात. लाडकी बहीण योजनेतून पहिल्या टप्प्यात महिला बाद करण्यात आल्या आणि लवकरच दुसरा टप्पासुद्धा सुरू होत आहे. आणि या टप्प्यात कोणत्या महिला बाद होणार आहेत, तर ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल, 2.5 लाखाच्या पुढे जर उत्पन्न असेल तर या योजनेतून आता दुसऱ्या टप्प्यात महिला बाद करण्यात येणार. 2.5 लाखाच्या अटीवरती या महिला आता बाद होणार आहेत. महत्त्वाचा टप्पा असणार आहे. कधी चालू होणार आहे आपण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि कोणत्या निकषावरती कोणते 4 टप्पे शासनाने पाडलेले आहेत आणि अपात्रतेच्या मोहिमेत याच बहिणी राहणार. कोणते 4 टप्पे असणार आहेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा. या 4 टप्प्यामध्ये अपात्रता मोहीम छेडली गेलेली आहे. या टप्प्याची तर अपात्रता मोहीम जी आहे या टप्प्यात आता पहिला टप्पा तर पार पडलेला आहे. दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा आपण डिटेल दिलेली आहे. परंतु तिसरा टप्पा जो असणार आहे, इन्कम टॅक्स ज्या महिला भरत असतील त्यांचा हा टप्पा असणार आहे. आणि चौथा टप्पा आहे 4 चाकी गाडीचा. यामध्ये 4 टप्पे जे पडलेले आहेत, 4 नियम जर तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. परंतु मोठं गिफ्ट आणि अन्नपूर्णा योजनेमार्फत हे काम जर केलं तरच तुम्हाला पैसे पडणार आहेत. जर तुम्ही गॅसची KYC केली, गॅस टाकी बुक करून घेतली तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेमार्फत जे 2490 रुपये जमा होतात ते पडणार आहेत. त्यामुळे हे 2 काम तुम्ही करून घ्यायचे आहे. अर्जंट हे काम करा, तरच तुम्हाला 3 गॅस मोफतचे पैसे आणि रेग्युलर सबसिडी हे पडत राहत असतात. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांना आता फक्त 500 रुपयांचं क्रेडिट होणार आहे. कारण इतर योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना इतर योजनेचा लाभ भेटतच असतो. त्यामुळे फक्त जर 1000 रुपये तुम्हाला दुसऱ्या योजनेतून लाभ भेटत असेल तर या योजनेतून फक्त 500 रुपये लाभ भेटणार आहे. त्यामुळे जर नमो शेतकरीचे लाभार्थी तुम्ही असाल तर 500 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. 8 लाख महिला असणार आहेत. या 8 लाख महिलांना 500 रुपयांचा लाभ होणार आहे. लाभ फक्त 500 रुपये येणार आहे. गिफ्ट क्रमांक 1 जाणून घेऊयात. कोणते गिफ्ट शासन देत आहे. सध्या महिलांना योजना चालू आहेत त्या योजनांचा सुद्धा तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. बांधकाम कामगार योजना, या योजनेमार्फत मोठी आर्थिक मदत तुम्हाला होत असते आणि भांडी संच हा तुम्हाला भेटत असतो. त्यामुळे बांधकाम कामगार योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घ्यायचा आहे आणि या योजनेची ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता. लाडकी बहीण योजनेत दुसरं गिफ्ट आहे अन्नपूर्णा 2.0.
पहिल्या 3 गॅसचे पहिल्या वर्षाचे पैसे तर पडले, परंतु आता 2490 रुपये दुसऱ्या या 2.0 योजनेचे पडणार आहेत. अन्नपूर्णाचा दुसरा टप्पा हा पार पडत आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे 2490 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत. तिसरं गिफ्ट आहे 1500 वरून 2100 रुपये. 1 वर्ष पूर्तीनिमित्त ही घोषणा मोठी होणार आहे. शासन याची घोषणा करणार आहे आणि 1 वर्षानंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जुलैपासून याचे 2100 रुपयांचं वाटप लाडक्या बहिणींना होणार आहे. त्यामुळे ही सुद्धा अपडेट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि आता जाणून घेणार आहोत कोणत्या 10 जिल्ह्यात आता पैसे पडणार आहेत. पहिला आहे नाशिक जिल्हा, इकडे आहे अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, इकडे वाशिम, परभणी, इकडे नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा आणि अमरावती, इकडे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यात पैसे वाटप सुरू झालेलं आहे. आणि ते तुम्हाला पडलं आहे का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर पडलं नसेल तर काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सांगा आणि तुमचं प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण करून घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. चला, धन्यवाद.